नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळ यांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील फेरीत केला प्रवेश. नेताजी तरुण मंडळ आयोजित शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांचा सामना खेळला गेला. पूर्वार्धात शिवाजी संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 31व्या मिनिटाला शिवाजी संघाच्या करण चव्हाण बंद्रे याने गोल करत शिवाजी संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर प्रॅक्टिस संघाच्या खेळाडूंनी गोलची परतफेड करण्यासाठी खोलवर चढाया केल्या. मध्यंतरापर्यंत सामना श्री शिवाजी संघ 1-0 आघाडीवर राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 43व्या मिनिटाला शिवाजी संघाच्या राज अलीच्या पासवर सिद्धेश साळोखे याने हेडद्वारे गोल करत शिवाजी संघाने 2-0 अशी आघाडी घेतली. यानंतर प्रॅक्टिसच्या रजत जाधव, साहिल धाकवी, अक्षय सरनाईक, शाहिद महालकरी यांनी गोलची आघाडी कमी करण्यासाठी शिवाजी संघाच्या गोल क्षेत्रात जोरदार प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले. तर शिवाजी संघाच्या दर्शन पाटील, अमर सासने, सुयश हंडे, करण ढाले, राज अली यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी प्रॅक्टिसच्या गोल क्षेत्रात चढाया केल्या, पण प्रॅक्टिसच्या बचाव फळीने त्या परतवून लावल्या. संपूर्ण वेळेत हीच आघाडी कायम राहिल्याने श्री शिवाजी तरुण मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर 2-0 गोलने विजय मिळवत, तर सकाळी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने रंकाला तालीम मंडळाचा 4-0 गोलने पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. उद्या सकाळी 7:30 वाजता संयुक्त जुना बुधवार पेठ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यात, तर दुपारी 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.